बातमीपत्राला सुरुवात करूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये जाहीर सभा होते। नाशिकमधील पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा आवारात होत असलेल्या या सभेपूर्वी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केलाय। 3 ते 4 हजार पोलिसांचा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याने पोलीस सतर्क आहेत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकच्या पिंपळगाव इथे जाहीर सभा होते। नाशिकमधील पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ही सभा होते आणि या सभेपूर्वी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केलेला आहे। 3 ते 4 हजार पोलिसांचा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याने आता पोलीस सतर्क आहेत। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी होईल आणि दोन्ही जागा आमच्याचकडे होत्या आणि त्या आमच्याचकडे राहतील असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। आता निकाली निघालेला आहे। आता एक्सपोर्टला परवानगी दिली, भाव येतात कांद्याचे अतिशय चांगले आहेत मला वाटतं। आणि या संदर्भामध्ये पंतप्रधानांनी म्हणाले, सीएमआय म्हणाले, डीसीएमआय म्हणाले की कायमस्वरूपी तोडगा यावर काढावा लागेल, अन्यथा काही झालं कुणाचंही सरकार आलं काही असलं तरी पण हा विषय असा नाहीये की कोणतंही सरकार आता सोडून टाकेल लगेच, असा विषय नाहीये। या बाबतीमध्ये कायमस्वरूपी काहीतरी मार्ग काढावा लागेल आणि सरकार त्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे। वाटतं लवकरच कांदे उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने राज्य सरकार घेईल। सभेला येणारे सगळे जण बहुतांशी 80% हे शेतकरीच आहेत। त्या भागात सगळे शेतकरीच आहेत, 80% लोक शेतकरीच आहेत। त्यांना कसं काय, पण ज्या संघटनांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून काही आवाहन केलेलं आहे, आम्ही आंदोलन करू, आम्ही कांदे ते गमाळा घालून देऊ कांदे, मला वाटतं अशा संदर्भामध्ये प्रिकॉशन घेणं पोलिसांची आवश्यकता आहे, गरज आहे। आणि म्हणून काही ठराविक लोकांना की ज्यांनी अगदी संघटनेत त्यांनी ओपन आव्हानच केलेलं आहे, अशा लोकांवर थोडीफार कारवाई झालेली असेल। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, मोदींची नाशिकच्या पिंपळगावमध्ये ही जाहीर सभा, एकीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि दुसरीकडे ही सभा पार पडते, काय अपडेट? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिंडोरीमध्ये जी सभा होती त्या सभास्थळावरती आपण आहोत आणि दृश्य बघू शकतो। कार्यक्रमांमध्ये प्रचंड उत्साह आहे, जल्लोष आहे आणि वातावरण जर आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर येण्याच्या पूर्वी हा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय। श्रीरामाच्या गीतांवरती हे कार्यकर्ते थिरकताना पाहायला मिळत आहे। जे देशाच्या वेगळ्या भागातून आलेले जे नेते आहेत त्यांच्या स्वागतासाठी वेगळीकडे व्यवस्था करण्यात आली, तर दुसरीकडे अशा पद्धतीनं देशभक्तीपर गीतांवरती हे कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला थिरकताना पाहायला मिळत आहे। आपण काही कार्यकर्त्यांशी बोलूया, काय उत्साह आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहे? आज देशाचे आदरणीय लोकनेते नरेंद्र मोदीजी साहेब दिंडोरी लोकसभा मतदारसंघात येत आहेत। इथला बहुसंख्येने डान्स करताय, नाचताय, काय अपेक्षा आहे पंतप्रधान? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा 400 पार करतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे, त्यामुळे आम्ही आनंदात आहे। दादा यांच्याशी देखील बोलूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहे आणि त्यापूर्वी तुम्ही अशा पद्धतीनं देशभक्ती गीतांवरती नाचताय, काय भावना आहे पंतप्रधानांच्या? आम्हाला आमच्या पंतप्रधानाचा इतका अभिमान आहे। आज ते तिसऱ्यांदा आमच्या पिंपळगावमध्ये येत आहेत। तिसऱ्यांदा आमच्या पिंपळगावमध्ये तोच उत्साह, तोच जल्लोष। जिसने राम का मंदिर बनाए हम उसको ही लाएंगे, अभी तो काशी मथुरा बाकी है, बोला सियावर रामचंद्र की। अभी तो काशी मथुरा बाकी है, अशा प्रकारच्या घोषणा ज्या आहेत त्या या सगळ्या कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहे। पुन्हा एकदा ही दृश्य बघतोय, अतिशय आनंद उत्साह जो आहे तो नाशिकमध्ये पाहायला मिळतोय। कार्यकर्त्यांमधला उत्साह काय असतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर वातावरण कसं बदलतं, कसं फिरतं, याचं हे दृश्य आहे, याचं हे चित्र आपण बघतोय की पंतप्रधान ज्या वेळेला येतात त्यावेळेला वातावरणात कशा पद्धतीचा बदल होतो, वातावरणात कशी निर्मिती केली जाते भाजपकडनं, त्याचं हे दृश्य आहे। आणि पंतप्रधानांच्या येण्यापूर्वी अशा प्रकारचा उत्साह, अशा प्रकारचा जल्लोष जो आहे तो कार्यकर्त्यांकडनं केला जातोय। त्यामुळे निश्चितपणे नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर एक वातावरणामध्ये बदल जो आहे तो होऊ शकतो, अशा प्रकारची शक्यता आता या सगळं चित्र बघितल्यानंतर व्यक्त होती। आपण बघतोय महिला देखील पुढे
मागे नाही आहे, त्या देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी अशा पद्धतीनं फुगडी खेळत आहे आणि फुगडी खेळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी केलं जातं. आपल्याला फुगडीची कल्पना आहे. फुगडी ही पारंपरिक पद्धतीनं ज्या वेळेला वारकरी संप्रदाय असेल, महिलांचे विशेष कुठले कार्यक्रम असेल त्यावेळेला फुगडी खेळून ते आनंद घेत असतात. आज देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहे आणि पंतप्रधानांच्या सभेपूर्वी अशा पद्धतीनं महिला ज्या आहेत त्या कुठे फुगडी खेळत आहे, कुठे कार्यकर्ते डान्स करत आहे, अशा प्रकारचं एक वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकूणच एक उत्साहाचं जल्लोषाचं वातावरण या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या सभास्थळावरती येणार आहे आणि या सगळ्याच्यासाठी म्हणून अशी जोरदार तयारी, जल्लोष, कार्यकर्त्यांमधला उत्साह जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचा एक मोठा फायदा जो आहे तो होऊ शकतो, अशा प्रकारचा अंदाज राजकीय विश्लेषकांना आहे. आणि हे चित्र बघितल्यानंतर अगदी स्पष्ट आहे, पंतप्रधानांच्या येण्यानं एक वातावरण निर्मिती जी आहे ती दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघांना आपल्याला होताना पाहायला मिळते. वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण आढाव्यास.